तर मित्रांनो तयार आहात ना? हो. खूप सारे सोनार आहेत आणि सोनं बनवतात. तर मंडळी, चांदोसकर ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे 22वा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती समर्थ महाराज की जय. आणि आपलं आता पहिलं गाव सुरू झालेलं आहे. हे पहिलं गाव आहे औचितपाडा. आणि इथे आपला पहिला कार्यक्रम होणार आहे. इथे बसण्यासारखी मस्त उत्तम सोय केलेली आहे. केलीची झाडे आहे तिकडं. थोडस मुंबई सारखं ह्याच्या कुठेतरी फील येत आहे थोडस. मग हे आजार माणसाला नेमके का होत आहेत, त्याची कारण काय, आणि हे आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे, या सगळ्याची माहिती सांगण्यासाठी आम्ही कलाकार मंडळी तुमच्या या गावामध्ये आरोग्याचा जागर घालतोय. तर मित्रांनो तयार आहात ना? नक्की मानत नाही, पण आता डॉक्टरांच्या खर्चाला किंवा गोळ्या औषधाच्या खर्चाला घालवण्याची तुम्हाला गरज नाही. तर आता सर्वसामान्य माणसाच्या मागे भक्कमपणे उभा आहे लुपिन फाउंडेशन. आपल्या लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून तुमचा जवळचा सरकारी दवाखाना, म्हणजे आपल्या वाड्याचा जो सरकारी दवाखाना आहे तिथे महिन्यातून 2दा असे ते युनिक अतिशय वेगळा अशा आम्ही रस्त्याने आलेलो आहे. आणि हे पैठरांजणी गाव आहे. आणि ही शाळा जसं त्याने आपल्याला बेलबिल वाजून दाखवली, त्याच्यानंतर ही जी आहे ती अंगणवाडी आहे. आणि हे गावाची रचना आहे उत्तम प्रकारे. मला सगळ्यात आवडलेलं घर दाखवतो तुम्हाला. प्रॉपर त्यांनी जे काय घराचा हा कौलारू वगैरे जे काय आहे ते बघा. प्रॉपर बांबू हे बघा. घर बघा कसलं आहे. आणि हा खूप उत्तम गाव. हवा आलं तर खालो काय तुझा चला. अतिशय युनिक अतिशय वेगळा अशा आम्ही रस्त्यावरून आलेला आहे. आणि आता आम्ही आलो आहोत स्वामी विवेकानंद महाविद्यालय. आणि ही शाळा आहे. शाळेतली मुलं ग्राउंड बघा केवढं मोठं आहे. आणि हे कॉलेज आहे. सगळं संपूर्ण कॉलेज. इथं मुलं साफसफाई करताना दिसत असं वाटतंय मला. शिक्षक वर्ग त्यांच्याकडून साफसफाई करून घेताना चल माझ्या
आहे देवकी माझी माता, आहे देवकी माझी माता. दुर्लक्ष नको आजाराकडे, दुर्लक्ष नको आजाराकडे. आणि हे आहे आपलं चौथं गाव सोनारपाडा. खूप खूप सारे सोनार आहेत आणि सोनं बनवतात. सोनारांना पाडा. इथेच फक्त सोनं स्वस्त मिळतं. झूठ बोलो, कारण हेच लोक आहेत सोनाराचा भाव पाडणारे. बार बार झूठ बोलो. म्हणून त्यांचं नाव, गावाचं नाव पडलंय सोनारपाडा. हे कॅम्प होता, तिथे सगळी ट्रीटमेंट मोफत होते आणि एखाद्या आजाराचं निदान सापडल्यास तुम्हाला गोळ्या औषधं पूर्ण मोफत दिल्या जातात. आणि आता आम्ही आलो आहोत जेवायला. खूपच लवकर होती बघा, 12:15 वाजता आम्ही जेवायला पोहोचलो आणि आम्ही पोहोचलो आहोत रसोई असल घरगुती खानावळ. टिफिन सर्व्हिस आहे, आतमध्ये वहिनी आहेत. आम्ही इथे जनरली दुपारच्या वेळी जेवायला येतोच. हे मासे जरी टँकमध्ये असले तरी पण हे मासे तळायचे नाही आहेत. तळायचे मासे हे वेगळे आहेत. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.